नमस्कार मॅडम. हॅलो. कल्याणी मॅडम, आवाज येतोय? आवाज येतोय? आवाज नाही. नाही इथे. थांबा, माझ्या सिस्टम मध्ये काही प्रॉब्लेम आहे का पाहते. आता मी फुल केलं इथला व्हॉल्यूम. हा, आवाज येतोय? आता येतोय. खूप कमी आहे, पण असं दुरून आल्यासारखं आहे. अरे काय झालंय काय कारण मी माहिती. माझं सिस्टीम हाय केलं एकदम. 92 केलं माझ्या सिस्टमला. गेल्या वेळेस पण असंच झालेलं का? हा, येतोय आता, मला ऐकू येत आहे, पण खूपच असं दुरून येत आहे. अंश बसणार आहे का त्या परीक्षेला? आपल्याला आपल्या क्लासमधून कोणी बसत नाही आहे का त्या बृहन महाराष्ट्राच्या परीक्षेला? त्याची काही सूचना वगैरे मी हो, बघितल्या मला होत्या. तेच म्हणायचं की तर स्मिता मॅडम म्हणे की ते काही नाही, बापूंना 25 रुपये पाठवा म्हणे असं. नाही, त्याची काही माहिती नाही म्हणून. हम्म. हे रेकॉर्डिंग सुरू आहे, आपण नंतर बोलू, नाही तर मग ओके. त्या आपण विद्यार्थ्यांना सांगूया. अंशलाही बसवणार ना? हो. मी आता ते स्पंदनच्या आईला मेसेज टाकला होता आणि त्या आरवच्या आईलाही मेसेज टाकला होता की तुम्ही बसा म्हणून परीक्षेला. कारण अभ्यास तर करून घेतला आपण चारही याचा. केव्हा आहे ती परीक्षा? आता समजेल ना, ते सांगते. ते 4 होते ना. भारत माता झालं आपलं, हो. आणि माहिती घेऊया झालं, हा. मेनूचा जलप्रवास झालं. ते खरे नाही खरे व्हावे राहिलाय फक्त. मॅम, मीनूचा जलप्रवास पूर्ण नाही झालं. पूर्ण नाही झालं? मेनू पोचलीच नाही का? अजून नाही बरं झालं. बरं, आपण करू. शेवटचा पेज बाकी आहे. हो का? बरं बरं, मग करू आपण. आणि ते खरे खरे व्हावे पण करायचं आहे आपल्याला. ते पटकन होईल. आता मुलं आली की करू. केव्हा आहे मॅडम ती परीक्षा? 2 ऑक्टोबरला असते जनरली, पण 2 ऑक्टोबरला दसरा आहे ना. हा हा. तर आता माहिती नाही ते काय करतात तर. आणि ही आपली स्कूलची रेग्युलर वेगळी आणि ती एक वेगळी का, तुम्ही सांगताय ती? मागच्या वेळेस त्यांनी स्कूलची परीक्षा मग हे करून घेतली होती, कारण ही दिलीच ना मुलांनी. हा हा, बरोबर. तर आता ते ठरवतील, ते दोघ जण कसं करायचं तर. हो का? मागच्या वेळेस परिचय परीक्षा दिली होती त्याने. कारण की हे जे वर्ग आहेत ना, हे तर अशा परीक्षा देतात की नाही, हो त्यामुळे हो. यांची वेगळी घेण्याची काही गरज नाही. हो पण जे का? छोटे वर्ग आहे आपले, त्यांना मग आम्ही परीक्षा सेपरेट घेतो. सरांनी केला होता ना, छान पेपर बनवला होता. सांगते, मेसेज टाकते क्लास सुरू झाला म्हणून. घे बेटा, प्रार्थना घे तोपर्यंत. तू छान म्हणतो प्रार्थना. हीच आमची प्रार्थना, अन हेच आमचे वागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना, धर्म जाती राजभाषा देश सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा, एक रंगी रंगू दे. अनपुनाव सरोपणाव शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागले. भोवताली दाटला अंधार दुःख वेच जरी,
सूर्य सत्याचा आता उगवेल आहे खातरी, तोवरी रे आम्हाला काजव्यांचे जागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे, लावले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पावले चालो पुढे जे थांबले ते संपले, घेतला जो श्वास आता तो पुन्हा न लावणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. बर, चल मग आपण पुढे वाचायचं का मीनूचा जलप्रवास? कारण मी ग्रुपमध्ये मेसेज टाकला होता तर ते आरव आणि ते स्पंदनची आई म्हटली होती ते जॉईन होतील. वाट पाहायची का सर? आपण तोपर्यंत वाचायला घेऊया ना. वाचायला देऊया, हा, त्याला प्रॅक्टिस होऊन जाईल वाचायची. तेव्हा राहिलेला जलप्रवास वाचायचं. हा, तुला त्याला माहिती आहे कुठपर्यंत आलं? घे वाच बेटा आता. वाच. पुढे. चलता येत नाही, तोंडाजवळ दोन नाग नांग्या नांग्या असतात, त्यामुळे त्यांचं भक्ष, हा, त्यामुळे त्याचं संरक्षण संरक्षण म्हणजे सगळ्या कोणत्या प्राण्यांपासून त्याला वाचवायचं, म्हणजे तो त्याचं पण हा संरक्षण होत व त्याला भक्ष्यही पकडता येत. पकडता येत. भक्ष म्हणजे म्हणजे त्याचं आहार, त्याचं काही जे खाणं असतं ते त्याचं शिकार शिकार त्याची. आता तू माझ्या बरोबर चल, आपण खूप दूर व खूप खूप खोल जाऊ. अंश मस्त वाचलं रे, खणखणीत. हा, वाच. तिथं खूप अंदाज असतो असेल. कारण आकार इतक्या हे बेटा हे इतक्या 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 खोलवर प्रकाश पोहोचत नाही. कळलं तिथं ना? अगदी आतमध्ये, खूप आतमध्ये प्रकाश जाणार नाही ना. ती खूप खाली छान गेलीये ती मीनू, समुद्रात आतमध्ये, खूप आतमध्ये गेली आहे. हा, काही तिथे तिथे प्रचंड आकार आकाराचे मासे पोहतात. काही माशांच्या अंगातून उजेड बाहेर पडतो. कळलं का? काही माशांच्या अंगातून उजेड बाहेर पडतो. आपण असे पाहिले नाही ना मासे, काजव्यांसारखं त्यांच्याही अंगातून उजेड बाहेर पडतो. हा, चल येते. गंमत बघायला चल नको येतेच गंमत बघायला, असं म्हणजे असं आपण बोलवतो की नाही आपल्याला, चल 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 असं गंमत दाखवू असं. नको रे बाबा, घाबरून मीनू म्हणाली. मला माझ्या आईकडे जायचं. कासवदादा हसून तिच्या बरोबर निघाले. वाटेत ठिकठिकाणी जाळी सोडलेली होती. ती चुकवत त्यांनी मीनूला नदीत
सोडले. अहाहा मासे अहा मासे पकडायची जाळी असते. तुला माहितीये का वाटेत त्यांनी काय काय केलं होतं? मासे पकडायची जाळी ठिकठिकाणी ठेवली होती. ती चुकवत म्हणजे त्या त्या त्याच्यात मीनू अडकू नये. मग त्याच्यातून कसं मार्ग काढायचा असं दाखवत दाखवत कासवदादांनी तिला नदीत आणून सोडलं मीनूला. समुद्रात गेली होती ना, इतक्या मोठ्या समुद्रात ती इतकुशी जाणं म्हणजे तिला चांगलं नव्हतं, तिच्यासाठी सुरक्षित नव्हतं. म्हणून मग त्याने तिला नदीत आणून सोडलं. आहा. अहाहा आहा. अहाहा नदीच्या गोड गोड पाण्याचा स्पर्श मीनूच्या अंगाला झाला. हम्म. तिने 2-3 सुळ्या सुळा भरल्या. भरल्या. हम्म. खारट तोंड स्वच्छ स्वच्छ धुतले गेले. गेले. कासवदादा चला ना. मीनूचा जलप्रवास स्पंदन. ओके. पेज नंबर 31, 3131. ओके. मीनूच्या बरोबर तिने आग्रह केला. नको मीनू, चला. जसा तुला समुद्र आवडत नदी आवडत नाही. आवडत नाही. नाही आवडत नाही, तशीच मला नदी आवडत नाही. बर येतो मी. असं वाचायचं छान. तू मात्र आता 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 नाही आता. आता घरीच जा. ह जाव. वळून ब ब ब बघत कासवदादा हळूहळू निघाले. मीनूला क्षणभर वाईट वाटले. हम्म. कासवदादांनी तिला कितीतरी गमती दाखवल्या होत्या. दाखवल्या होत्या. त्या कधी एकदा आईला सांगेल असे तिला झाले होते. झाले. मस्त वाचलं हं? हा, असं एक दोनदा असं वाचलं तर तुला आणखीन आणखीन स्पष्ट वाचता येईल. स्पंदन, तू केलंय का? वाचून पाहिलं होतं का धडा सगळा? वेळ होता का तुला? मॅम एक्झाम्स मला होतं मॅम. हा. हा, कोणत्या मागच्या वेळेस होतं? वाचलंय हे? एकदा वाचले मॅम. एकदा वाचलाय ना? मग काही समजलं नसेल तर विचार. समजलं असेल तर मग आपण पुढे जाऊ. सरांचं नाही चालत आहे का स्क्रीन तर? चला, मी प्रश्न विचारते. समुद्र समुद्र म्हणतात तो आला की. कोणी कोणाला म्हटलं? पटापट शोधा. त्याच्यातून तुम्ही शोधू शकता. सर, मीनू पुढचं घ्यायचं की हेच चालू ठेवायचं? नाही ऐकू येत आहे. स्पंदन, अंश बघ बेटा काय म्हणतात बाबा. तुम्हाला ऐकू येते? स्पंदनला ऐकू येते सर काय म्हणतात ते? नाही मॅम. तुम्ही अंश जवळच बसा. सर म्यूट वर आहे. अच्छा, म्यूट वर होते का? बरं बरं. नाही, प्रश्न समुद्र समुद्र म्हणतात तो आला की. कोण कोणास म्हणाले केव्हा? मीनू ना कोणाला म्हटलं बघू आपण, थांबा हं. दादा म्हटलं मीनूने.
मीनूने कासव दादाला म्हटलं. कासव दादाला म्हटलं. बरं बरं, तर मी पण शोधते ना. मला असं वाटतं मीनूने स्वतःशीच म्हटलं. होतच तिच्याजवळ हम्म. दुसरं कोण नव्हतं म्हणून तिने स्वतःला म्हणलं असं समुद्र. स्वतःचा. हे बघा, मीनूने हळूच तोंड उघडले. थू थू, सगळे खारट पाणी. अय्या, म्हणजे समुद्र समुद्र म्हणतात तो आला की. तिने स्वतःशीच बोलली ती. तिने स्वतःलाच बोलली. हा, मीनू स्वतःशीच बोलली असं म्हणू शकतो आपण. हम्म. आणि केव्हा म्हटलं? जेव्हा मीनूची आईशी चुकामुक झाली आणि ती नदीच्या पाण्यातून समुद्राच्या पाण्यात गेली तेव्हा. असं थोडं मोठं लिहायचं जर जमत असेल तर. हम्म. कारण केव्हा हा पण त्यांनी विचारलाय. हम्म. आता विचार. त्याचं नाव घोड मासा, समुद्र घोडा. सौने मीनूला म्हणाले. कासव दादा मीनूला म्हणाला. हम्म. हा. किंवा जेव्हा मीनूला एक विचित्र मासा दिसला असं म्हणायचं. विचित्र. विचित्र. विचित्र म्हणजे एकदम वेगळं, काहीतरी नवीन बघितलेलं, जे आपण कधी बघितलं नसतं आधी तसं. घाबरू नकोस, हा तर खेकडा. कासव दादांनी मीनूला म्हणाले. हम्म. दोघांमध्येच आहे सगळं आता भाषा, संभाषण. बरोबर. कासव दादा चला ना माझ्या बरोबर. कासव दादाला म्हणाले. हा. अंश, सांग कोणी म्हटलं? कासव दादा चला ना माझ्या बरोबर. काय? आहे, कोण कोणास म्हणाले. ठीक आहे, आपलं ते चाललंय. हा, स्पंदननी 2 उत्तर दिले, 2 तू दे. कासव दादा चला ना माझ्या बरोबर, कोण कोणास म्हणालं? मीनूने कासव दादाला म्हटलं. हा, म्हणालं. केव्हा म्हणालं ते बघू आता, कारण की असं तर कधीही म्हणू शकते ती. नाही नाही, ती जेव्हा घरी निघाली ना तेव्हा. अच्छा, ती घरी निघाली तेव्हा. हो बरोबर. हो. हा. पहा, ती आग्रह केला की तुम्ही पण चला माझ्यासोबत नदीच्या पाण्यात, असं नदीमध्ये. तेव्हा तिने म्हटलं. हा. आता हे बघ, जोड्या लावा. प्रश्न 8, ते सोपं आहे बघा, करा. प्रश्न 8 दिसतंय का? झाले ऑलरेडी. झालाय, केलाय? हा मॅम, आधीच्या तुझं मागच्या झालंय. मग अंश तर राहिलाय, अंश करेल. अंश, मीनू. मीनू कशी होती? मुसळधार होती, इवलीशी होती, खारट होती की बटबटीत होती? खारट. मीनू. मीनू कशी होती बाळा? हा, तर जोड्या लागतो. इवलीशी होती मीनू. हा, इवलीशी होती. मीनू कशी होती? इवलीशी. हा. पाणी. पाणी कसं होतं? मुसळधार. नाही, नाही बेटा, पाणी खारट. मुसळधार नव्हतं. खारट. पाणी खारट. खारट होतं. डोळे. बटबटीत. बटबटीत होते. पाऊस. मुसळधार. हा, हे कदाचित येऊ शकतं तुम्हाला एक्झामला. हम्म. स्पंदननी हे तू आधी दिलाय का पेपर या विषयावर? तू इथे बँगलोरमध्ये राहते का स्पंदन? हो. बरं. मला वाटलं की तू महाराष्ट्रात हा धडा झालाय का तुझा. हे एवढे मोठे नाही येणार ना सर यांना, 3-4 वाक्यात उत्तरे लिहा वगैरे? विचारू शकतात. येऊ विचारू शकतो. शकता. मग यांच्याकडनं करून घ्यायला पाहिजे. तुम्ही कधीच लिहिलं नाही, आपण यांच्याकडनं लिहून घ्यायचं का सर? हो, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द बघा. हा, ते बघा, समानार्थी आणि विरुद्धार्थी. त्याच्यावर समानार्थी तर आहे, विरुद्धार्थी दिसले नाही, पाहते. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न 7. हो सर. क्रमांक 7. समानार्थी हा. शब्दांच्या जोड्या हो लावा. हो हो. हा, गरम. हे करा. गरमला काय म्हणतो आपण? थंड. हा. नाही, ते विरुद्धार्थी झालं. गरमला समानार्थी शब्द म्हणजे काय? उष्ण. उष्ण. उष्ण म्हणजे गरम. मला असं वाटतं तुम्ही लिहून काढा एका वहीमध्ये, दोघं हम्म. जण. उष्ण. गरम म्हणजे काय? ते बघून बघून लिहा, म्हणजे उष्ण. चुका पण नाही होणार. उष्ण. समानार्थी उष्णतेचं नाही दिलं हे. स्पंदन, आम्हाला फक्त पंखा दिसतोय बाळा.
लिहून काढ म्हणजे बरं राहिले ते लिहिलं की तुमच्या जवळ राहिले. उष्ण इवली. इवली म्हणजे काय? इवली. लहान. लहान बरोबर. लिहा. लिहून गरम. ठेवा. कारण लिहायची गरम. सवय पाहिजे, परीक्षेत तुम्हाला लिहायचंच आहे. ली गरम उष्ण. इवली. उष्ण लहान. कसं लिहायचं ते बघा. कोणता श असतो, काय असतं ते सगळं लक्षात येतं मग. बाकी ग्रामर तर नाही येणार ना यांना, काळ ओळखा वगैरे नाही ना. नाही ते नाही. मोठे मोठे. मोठेचा शब्द काय आहे? लांब नाही. प्रचंड. प्रचंड. बरोबर. लिहा. प्रचंड म्हणजे खूप मोठा. मोठे प्रचंड लांब दूर. दूर. लांब लांब. बरोबर. लांब दूर तर समानार्थी शब्द म्हणजे काय? सिमिलर वर्ड्स. तर आता समानार्थी शब्द तुम्ही लिहिले. आता बरोबर. विरुद्ध आता विरुद्धार्थी लिहायचे. म्हणजे त्याचा वेगळा अर्थ, दुसरा अर्थ. अपोजिट वर्ड्स इंग्लिश अपोजिट. तुम्ही म्हणतात ना. चला. आ. विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा. लहान. लहानच्या विरुद्ध काय होईल? मोठे. मोठे. लिहा. लहान. मोठे. लहान लहान. मोठे. लहान मोठे पुढचा शब्द टणक. टणक म्हणजे काय? मऊ मऊ मऊ. मऊ. टणक मऊ. म्हणजे कडक. टणक म्हणजे काय? कडक. मऊ. लिहा. टणक. मऊ. कापूस कसा असतो? मऊ. आणि दगड कसा असतो? टणक. टणक मऊ अंधकार अंधकार नाही ते अंधार. अंधार अंधार पडला की आपण काय करतो? लाईट लावतो. मग काय होतं? प्रकाश. प्रकाश येतो हम्म. आणि पुढचा शब्द आहे मागे. पुढे बरोबर. लिहा. मॅम टणक म्हणजे कडक. कठीण. कडक. म्हटलं ना, मॅडम, दगड कसा असतो? दगड टणक. कसा असतो? दगड टणक. आणि कापसाचं उदाहरण दिलं ना मॅडमने. कापूस कसा असतो? मऊ. बरोबर. आता येतोय माझा आवाज व्यवस्थित? हो हो, आता येत आहे. येत आहे. हे हेडसेट लावले मी आता. हो का? कधी कधी होतं तसं. काय काही प्रॉब्लेम आहे बहुतेक. हा. बर. आता मागे एक शब्द राहिला फक्त. मागे. पुढे सगळ्यात सोपं आहे. मागे पुढे. जलप्रवास म्हणजे काय? सांगा बघू. प्रवास करणं. नाही. पाण्याचा जलप्रवास. प्रवास पाण्याचा प्रवास बरोबर. पाण्यातील पाण्यातून प्रवास. मासोळी. मासोळी म्हणजे काय? छोटा मासा बरोबर. लहान मासा. मुसळधार. मुसळधार म्हणजे काय? जोरात खूप जोरात. खूप जोरात. लोंढे. तेज वेग वाहणारे खूप. खूप मोठा लोट. म्हणजे चक- पाण्याचा खूप मोठा प्रवाह. ठीक आहे. पण आपण म्हणतो खूप लोटणे, पाणी लोटलं, खूप पाणी आलं असं म्हणतात. चक्कर एक मारणे. मोठा प्रवाह असं लिहिलं तरी होऊन जाईल, समजून जाईल तर. चक्कर मारणे म्हणजे काय? म्हणजे मारणं एका जागेवरून दुसऱ्या जागेवर.
त्याला काय फिरे म्हणतात? त्याला काय म्हणतात? फिर्या मारणे. फेऱ्या नाही म्हणू शकत, फिरून येणे. बरोबर. फिरून भटकून येणे, फिरून येणे. डोळे विस्फारणे म्हणजे काय? डोळे मोठे करणे. डोळे बरोबर विस्फारणे म्हणजे असं आपण बघतो ना, रागाने असे डोळे मोठे करून त्याला डोळे विस्फारणे म्हणतात. काय म्हणतात? आश्चर्याने पण विस्फारतो आपण. हम्म. काही एकदम डेंजर दिसलं, काही एकदम अरे असं वेगळं बापरे. दिसलं, हम्म. ते डोळे भीतीने विस्फारले जातात ना. भीतीने बापरे, काय आहे हे असं. भीतीने आपण बघतो ना त्यावेळेस, एखादा सपोज सडनली तुमच्या समोर एक साप आला, मग स्नेक काय आला होईल? समोर, तुम्ही बघता ना असे मोठे डोळे करून घाबरून. डोळे विस्फारणे म्हणजे काय? डोळे मोठे करणे. भक्ष भक्ष म्हणजे काय? शिकार शिकार म्हणजे त्याचं खाणं. भक्ष भक्ष हे कोण करतं? जे हिंस्र प्राणी असतात हंटर. ते ते लोक भक्ष करतात म्हणजे शिकार करतात. ओके. आता ही जी 1-2 वाक्यात उत्तरे आहेत ती सगळी पुन्हा लिहायची आहेत. नंतर 3-4 वाक्यात उत्तरं आहेत ती पण लिहायची आहेत. त्यानंतर तुम्ही आता फक्त आज कोण कोणास म्हणाले तेवढंच सांगितलं, पण ते केव्हा म्हणाले ते व्यवस्थित सांगायचं आहे. त्यामुळे हे पूर्ण लिहायचं आहे. आज भरपूर अभ्यास आहे तुम्हाला. आज बरोबर. लिहायचं देऊन देऊया. पुष्कळ दिवसात लिहिलंच नाही त्यांनी काही. आता मला हे सांगा, आता प्रश्न क्रमांक 9 बघा. 9, खालील शब्द वाचा आणि समजून घ्या. बरोबर. हा, हे मला पण तेच द्यायचं होतं. बरोबर. छान आहे. बघा कसं आहे तिथे. हे छान आहे एकदम. गदा गदा. गदा गदा म्हणजे काय? गदा गदा आपण म्हणतो ना, गदा गदा हलवणे किंवा गदा 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 हलवणे, गदा गदा हसणे. हसणे. कोणी गद गुदगुल्या केल्या तर छोटं बाळ कसं गदा गदा हसतं. खूप जोरात हसणे. आणि झाडातून काही पाडायचं असेल तर त्या झाडाला खूप हलवलं की काय म्हणतात, गदा गदा हलवलं ते झाड. त्याला म्हणतात गदा गदा हलवणे. ऍक्शन नंतर सगळे आहेत. बघा, आणि त्याचा दुसरा शब्द बघा, खालो खाल. तिथे दिसतंय का तुम्हाला? कुठे आहे तो शब्द? हो खालोखाल म्हणजे खूप आत डीप नाही नाही नाही, ते खोल. ते खोल. खालोखाल म्हणजे खालोखाल म्हणजे एका 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 मागून लेवलच्या खाली एक. दुसरं, दुसऱ्या लेवलच्या खाली तिसरं, असं खालोखाल. एका मागून एक असं. हा, असं आलं म्हणजे लक्षात? आतमध्ये एक लेअर आतमध्ये, असं एक एक स्तर, दुसरा स्तर. स्टेप्स सारखं मॅम, स्टेप्स पण एक बरोबर. स्टेप्स चालेल, तसे चालेल, पण माती पण असते ना, माती बघ अशी एक खाली वेगळी असते, मग काय अजून वेगळं असतं, असं मातीचं पण असतो. त्याला किंवा काही खालोखाल वस्तू तुम्ही ठेवल्या, 2-4 पुस्तकं ठेवले, तर एक पुस्तक वेगळं, दुसरं पुस्तक वेगळं, तिसरं पुस्तक वेगळं, तर खालोखाल. याच्या खाली ते, त्याच्या खाली ते, त्याच्या खाली ते. आणि ते खोलवर म्हणून तू जे म्हणते ना, ते खोलवर म्हणजे खूप डीप असं आतमध्ये, तेव्हा आपण खोलवर म्हणतो. लक्षात येतंय का स्पंदन अंश? त्याच्यानंतर पदोपदी. पदोपदी आलं का? काय काय शब्द आहे तो? वाचा. पदोपदी म्हणजे काय? माझा आवाज येतोय? हो, येत आहे. ते जरा पद विचार करत आहे. पदोपदी म्हणजे काय? प्रत्येक वेळी किंवा प्रत्येक पावलावर असं. असं आम्ही म्हणतो ना, पदोपदी सांगितलं तुम्हाला अभ्यास करा तरी करत नाही. वारंवार, नेहमी नेहमी असं. असं तुमचे आई वडील म्हणतात का? पदोपदी म्हणजे काय? ऑलवेज इंग्लिशमध्ये. पदोपदी. नेहमी नेहमी, वारंवार. नेहमी, सतत, सारखं. चित्र विचित्र म्हणजे काय तर वेगळं. वेगळं काय तर बघण्यास. हा, बरोबर. चित्र विचित्र म्हणजे वेगळंच काहीतरी असं. पटापट. हा तर म्हणजे काय शब्द फास्ट म्हणजे जोरात पटापट. लगेच किंवा लवकर, पटकन असं. पटकन, लवकर. याचे पण अर्थ लिहायचे तुम्हाला. अच्छा, मग ते थांबले वाटतं लिहायला. हा होमवर्क घ्यायचा. याचे पण अर्थ लिहायचे सगळ्यांनी. खालोखाल
त्याच्यानंतर आहे दुसरा शब्द, पुढचा शब्द काय आहे? रातोरात. अगदी बरोबर. रातोरात म्हणजे काय? म्हणजे रात्रभर राहतं रे. एका रात्रीतनं एका रात्रीत. रातोरात रातोरात म्हणजे एका रात्रीत होऊन गेलं ते काम. काहीतरी एकदम असं बदल झाला रात्रीतनं. पटकन सडन चेंज झाला असं म्हणतो ना आपण त्याला. रातोरात. अरे रातोरात तुम्ही काय केलं बाबा, चमत्कार केला असं. रातोरात एका असं रात मुख्य म्हणजे न्यूज मध्ये असे येत असते, रातोरात तो हिरो झाला. एका म्हणजे काय रात्रीत आधी त्याचा पिक्चर रिलीज झाला, रातोरात स्टार झाला, असं. दुसऱ्या दिवशी स्टार. समजलं का सगळ्यांना? बरोबर. रातोरात त्या घरात चोरी झाली होती. नाही तेव्हा नाही, नाही वापरत. तसं नाही, तसं नाही. तेव्हा नाही वापरत रातोरात रातोरात. म्हणजे एक सपोज काहीतरी एक घटना आहे आणि त्याच्यात अतिशय मोठा बदल झाला. हा आता समजा एखादा मनुष्य हा भिकारी होता. एक्झाम्पल, हा उदाहरण घ्या. एखादा मनुष्य हा भीक मागत गरीब होता, होता. हा गरीब कमी होता, होते. हा किंवा त्याच्याकडे पैसे नव्हते आणि हम्म. त्याने काय केलेलं होतं, लॉटरीचं तिकीट घेतलेलं होतं समजा. आणि त्याला लॉटरी लागली पैशांची. मग त्याला एका रात्रीतनं करोडो रुपये मिळाले. मग तो काय झाला, रातोरात तो श्रीमंत झाला श्रीमंत असं झाला. म्हणतो ना आपण. रातोरात तो गरीब होता किंवा भिकारी होता, त्याच्यातनं तो डायरेक्ट श्रीमंत माणूस झाला असं एका अच्छा, रात्रीत. रातोरात चोरी झाली असं का बरं नाही म्हणायचं माहितीये का? कारण की ती काही कंटिन्यू प्रोसेस नाही आहे. दरवेळेस दरवेळेस नाही, पण असं प्रत्येकासोबत होऊ शकतं. म्हणजे अनेकांसोबत होतं की रातोरात ते चेंज होतं, त्यांचं एकदम बदल होतो काहीतरी. आलं का लक्षात? हो. आता जसं तुम्ही हे उदाहरण घ्या, एखादी व्यक्ती रस्त्यावर चहा विकत होती, बरोबर? तर त्याचा चहा इतका आवडला सगळ्यांना की रातोरात त्याच्या चहाची विक्री वाढली. म्हणजे काढली. त्याने नवीन दुकान घेतलं वगैरे, इतका पैसा त्याच्याकडे आला असं. आलं लक्षात? आलं का लक्षात? हो. पुढचा शब्द बघा काय आहे? मोठमोठी. मोठमोठी म्हणजे काय? हे मोठं. खूप मोठे असे. पावलो म्हणजे पावली. आ- असं सभा वगैरे असते, मग त्याच्यामध्ये काय की एखादे मोठे स्टार येतात, एखादे लेखक येतात, मग काय म्हणतात इथे मोठी माणसं जमली आहे. हम्म. म्हणजे कारण की ते त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप काहीतरी ग्रेट केलंय, काहीतरी छान केलंय त्यांनी. चित्रकार आले आहेत, डान्सर आले आहेत खूप सारे. मग असं लिहिलं असते, या सभेमध्ये मोठी माणसं आली आहे असं. हम्म. चला पुढचा शब्द पावलो पावली म्हणजे काय? म्हणजे एकावर एक पावलो पावली म्हणजे काय? प्रत्येक पावलावर असं. म्हणजे ते पदोपदी जे सांगितलं की नाही, तेच त्याच्याशी मॅच होत, पावलं पाऊल. मागोमाग म्हणजे काय? मागे मागे. हा, एका मागून एक असं. मागे मागे. बरोबर. मागोमाग म्हणजे असं फॉलो करणं, पण म्हणजे एखाद्याचा पाठलाग करणं, तेव्हा पण वापरला जातो शब्द की ठीक. त्याच्या मागोमाग आला हा, मांजरीच्या मागोमाग आला बघ तो. उंदराच्या मागोमाग मांजर गेली असं. एक लेडीच्या मागे स्ट्रेंजर जाऊ शकला कळत. काय कळलं मला, ऐकू नाही आलं. म्हणजे एका पोरगीच्या मागनं स्ट्रेंजर जात असतात. हा, तसं होऊ शकतं. चोर एका बाईच्या मागोमाग गेला आणि पर्स पकडली, असं पण करतात ना. तस पाठलाग करणे. ओके. हा, ते पाठलाग झाला. पण मागोमाग गेला बा त्याच्या तिच्या. मीनूला आवाज खूप हे झाला ना तुमचा सर, परत. मीनूला समुद्रात हो, आणखी मला कुठले कुठले. बिलकुलच ऐकू येत नाही. हॅलो, हा, आवाज खूप एकदम असं हे झालं, बारीक. आता येतोय? हा, आता आहे. मीनूला समुद्रात आणखी कुठले कुठले प्राणी किंवा हे दिसले ते पण लिहायचं आहे. ठीक आहे. आता आपलं एक राहिलाय तो, चला बाकी तर सगळं आता केलं आपण. अजून एक. हा जो मीनूचा जलप्रवास आहे तो कोणी लिहिला आहे? लेखक कोण आहे? त्या लेखिकेचं नाव सांगा, लेखक कोण आहे? ना विनया साठे. बरोबर, विनया साठे
हे लेखक आहेत. या लेखिकेने तो लिहिलेला आहे, हे पण लक्षात ठेवायचं. मिनूचा जलप्रवास. ठीक आहे. तर पुढचा कुठला राहिलाय आपला? सर एक राहिलं आपलं आता फक्त हे खरे खरे व्हावे कविता. त्याचं कुठल्या पेज नंबरला आहे तो? 12 1 to 12 उघडा. आज इथलं वाचून तरी घेऊया. मॅम 12 उघड. हे खरे खरे व्हावे म्हणजे असं ती एक ती छोटी मुलगी आहे, ती कवयित्री सांगते आहे की माझ्या मनातली एक छोटी मुलगी आहे, ती असा विचार करते की हे सगळं खरं व्हावं, जे पण काही मी विचार करते हे खरं खरं व्हावं, है ना. असं आपण काहीतरी तुम्ही पण काहीतरी असं इमॅजिन करत असाल, काहीतरी तुम्ही विचार करत असाल, मग तुम्हाला असं वाटत असेल नाही कसं खरंच हे हे असं खरंच झालं तर, हे असं प्रत्यक्षात उतरलं तर किती छान होईल बरं. तसं आता स्पंदन वाचते का? कारण की अंशनी तर वाचलं. पहिलं कडवं वाच बरं स्पंदन. हवेवरी त्यात होत स्वार अवकाशी विहरावे मनात माझ्या येते पहावे. हा, तिला काय व्हावंसं वाटतंय कवित्रीला? पक्षी. पक्षी व्हावंसं वाटतंय. आणि का बरं पक्षी व्हावंसं वाटतंय? कारण तिला आकाशातच फिरायचं असते. हा, अवकाशी विहरावे. अवकाश आणि आकाश सारखंच आहे, ठीक आहे. हा, विहरावे म्हणजे छान असं मुक्तपणे फिरावं. किती मग काही बंधन नाही ना, किती मोठं आकाश आहे, कुठेही जाता येतं. हवेवरी होऊनी स्वार. स्वार कोण स्वार होतो? घोड्यावर लोक स्वार होतात, बरोबर. तसं तिला असं वाटतं की एखाद्या हवेवर आपणही असं स्वार व्हावं. स्वार शब्द म्हणून वापरलाय. घोडा असा जोरात पळतो ना, छान. ठीक आहे, दव वाच. दव दवबिंदू होऊनी पहाटे गवतावर उतरावे सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे. हा, दवबिंदू माहितीये का काय असतं दवबिंदू? नाही मॅम. हे पहा, थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही बघाल गवतावर न रात्रीतनं असं एक आपण सकाळी सकाळी उठलो की गवतावर असं छोटस असं पाणी पसरलं असतं. असं छोटस पाण्याचं ड्रॉप असतं, पावसाच्या पाण्यासारखं नाही. ओके, हवेतल्या पाण्यामुळे त्या गवतांवर असं छोटे 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 पाण्याचे ड्रॉप्स येतात, थेंब येतात. त्याला दवबिंदू म्हणतात. कारण हवेमध्ये पण पाणी असतं ना. रात्री एकदम वातावरण बदलतं. सकाळी थोडस गरम व्हायला लागतं, पण रात्रभर थंड असते ही हवा. त्या थंड हवेमध्ये पाणी असतं, मग ते पाणी असं त्या गवतावर येतं, त्याला म्हणतात दवबिंदू. ड्यू ड्रॉप आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. हम्म, दवबिंदू होऊनी पहाटे गवतावर उतरावे. शक्यतोवर सगळीकडे दिसतात ते दवबिंदू. पानांवर, झाडांच्या पानांवर पण दिसतात, पुष्कळ ठिकाणी दिसतात. हा, हो. फुलांवर पण. पण हो, फुलांवर दिसतात. झाड आपण आता हिवाळ्याच्या दिवसात बघा, हिवाळ्याच्या दिवसात जास्त दिसतं. पावसाळ्याच्या दिवसात जनरली नाही दिसत. हिवाळ्यात थंडी असते ना खूप. हा, त्यामुळे असं ऑब्झर्व करा तुम्ही लोक, छान असं बघा. जे जास्त झाडाझुडपांच्या सोबत राहतात त्यांना बरोबर अनुभव येतो या गोष्टीचा. तर तिला असं वाटतंय की दवबिंदू होऊन पहाटे. पहाटे म्हणजे सकाळी सकाळी. सकाळ. हा, अगदी अर्ली मॉर्निंगला पहाट म्हणतात. पहाटे गवतावर उतरावे. हम्म, सूर्यप्रकाशे वाफ होऊनी. सूर्याने काय होतं ते, काही वेळाने काय होतं ते दवबिंदू, सूर्य जसं जसं तापतो ना तसं तसं ते वाफ होऊन जातात ते दवबिंदू. कळलं? ते वेपोराईज होऊन जातात, ते वाफ होऊन जातात ते. हम्म, पुन्हा पुन्हा परतावे म्हणजे परत रात्री ना परत ते बनावं, अशी तिची कल्पना आहे. आता अंश वाचेल. अंश वाच बेटा. त्यावरचे
गडद क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊनी झुलावे भारत भरारणारा कारण होऊन वारा वारा चंद्रा चंद्राशी खेळावे. चंद्राची खेळावे. हा, आता तिला काय वाटतंय? क्षितिजावरचे गडद रंग मी. क्षितिज सांगितलं होतं बघा तुम्हाला एकदा. काय असतं क्षितिज? पृथ्वी जिथे संपते आणि आकाश जिथून सुरू होते अशी एक रेष, हॉरिझॉन. ओके, म्हणजे ते क्षितिज. असं वाटतं आपल्याला की तिथे पृथ्वीचा तो संपलाय आणि तिथून आकाश सुरू झालाय अशी एक आपल्याला. आणि तिथे अशी गडद गडद म्हणजे काय? दाट, जास्त, गहिरा, अजून म्हणजे असं रंग तो अजून तिथे असं बरोबर दिसून येतो फरक. वरचं आकाश जर का लाईट असेल, अगदी असं हलक्या रंगाचं असेल तर, आणि पृथ्वी पण अशी जरा गडद रंग, त्याच्यापेक्षा जास्त गडद दिसतं ते. म्हणून तर ती लाईन आपल्याला दिसते ना, ती रेष आपल्याला दिसते करेक्टली. तर तसं गडद रंग व्हावं असं वाटतोय तिला. ढग होऊन झुलावे. काय व्हावंसं वाटतंय? पहिल्यांदा तिला काय व्हावंसं वाटत होतं? पक्षी व्हावंसं वाटत आहे. नंतर काय व्हावंसं वाटतंय? दवबिंदू व्हावंसं वाटतंय. आता तिला काय व्हावंसं वाटतंय? ढग व्हावंसं वाटतंय. म्हणजे हा चंद्राची खेळू शकते. हा, आणि मग काय आणि दुसरं काय व्हावंसं वाटतंय? अगदी वारा व्हावंसं वाटतंय. कसा वारा? भरारणारा. भरारणारा वारा म्हणजे छान असा, खूप असा आवाज करत असा सुसाट जाणारा मस्त. हा, ते हो क्षितिज कसं म्हणता हे ऐका बघा. तुम्ही समुद्र किनारी गेलाय? समुद्र पाहिलाय तुम्ही? हो. बरोबर. समुद्राकडे जर आपण तोंड करून उभं राहिलं आणि सरळ बघत राहिलं तर असं वाटतं आपल्याला समुद्र खूप दूरवर आहे, आणि एका ठिकाणी असं वाटतं तो समुद्र आणि आकाश एकच झालेलं आहे. बरोबर. हा. मी वॉशरूमला जाऊन येऊ का? हो. तर ज्या ठिकाणी समुद्र आणि आकाश असं एका रेषेत येतं ना त्याला क्षितिज म्हणतात, किंवा जसं मॅडमने आता सांगितलं पृथ्वी आणि आकाश असं एकमेकांना ते भेटल्यासारखं जिथे होतं त्याला क्षितिज म्हणतात. आणि ज्यावेळेस जर तुम्ही बघितलं असेल सूर्य समुद्रकिनारी ज्यावेळेस तुम्ही गेला आणि असंच दूरवर जेव्हा बघितलं, ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की समुद्र आणि आकाश एकमेकांना भेटले आहेत, आणि त्यावेळेस जेव्हा सूर्य जेव्हा मावळतो ना ते पण बघायचं. तर सूर्य जेव्हा मावळतो ना तो सूर्य असं वाटतं त्या समुद्राच्या पाण्यात बुडतो आहे असा भास होतो आपल्याला. त्या जागेला क्षितिज म्हणतात. आणि त्यावेळेसचे रंग बघायचे त्या पर्टिक्युलर त्या रेषेचे ना, ते खूप डार्क कलर असतात, असं एकदम गडद रंग असतात त्याचे. आले लक्षात स्पंदन? हो. त्याला क्षितिज म्हणतात. मग बघा ती काय म्हणते? क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊनी झुलावे. असे ते गडद म्हणजे काय? खूप असे दाट, किंवा काय म्हणतात त्याला भडक रंग, असे डार्क रंग, ते होऊन मी त्या ढग ढग होऊन अशा हा असे डार्क कलरचे ढग होऊन मी झुलावं. झुलावं. झुलावं म्हणजे आपण झुल्यावर नाही बसत का, स्विंग करतो असं. हा, डुलावं कशा डुलावं. ढग अशा हालत राहतात ना, फिरत राहतात छान असे इकडून मग. तिकडे जातात. बरोबर. स्पंदन बेटा, आवाज केला तुझा. तू बोल. आणि वारा होऊन चंद्राशी खेळावे बरोबर. असं तिला वाटतंय. हम्म. चला आता पुढचं. परत वाच पुढचं. तू वाच आता, कारण की आवाज नाही आहे तुझा पण. आता येतोय? हो. आता आहे. धुक्या परी अलगद अलगद धरतीवर उतरावे, अवघे जग झाकून त्याला मिश्किलतेने पाहावे. पहावे. धुक्या परी मी अलगत अलगत म्हणजे काय? धुकं तुम्ही बघितलंय का? सकाळी थंडीच्या दिवसात असतं बघा, असं पांढरं पांढरं असतं, आपल्याला पुढचं काहीच दिसत नाही धुक्यामध्ये. ते कसे धुकं हे कसं पटकन असं हळूवार अलगद 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 वारे बरोबर असं जातं पुढे 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 पुढे. बघितलंय तुम्ही हे?
सकाळी सकाळी, बरोबर. मग ते कसं करतं? बरोबर, ते कसं येतं? वरून खाली येतं ना, ढगांसारखं असं पूर्ण आपण अगदी आपल्या रस्त्यापर्यंत येतं, ते रस्त्यावर पण उतरतं ते धुकं, बरोबर. मग ते कसं अलगद म्हणजे हळूहळू असं हळू सावकाश खाली येतं येतं ना. अगदी असं. अलगद अलगद म्हणजे काय? अगदी हळूहळू. सावकाश तर मग म्हणजे ते सॉफ्ट टच सारखं. हा, धुक्या परी मी अलगद अलगद धरणीवर उतरावे. आता धरणी म्हणजे काय? जमीन. जमिनीवर उतरावे म्हणजे मी काय व्हायचंय? मला धुकं व्हायचंय. मी धुक्यासारखं होऊन अगदी हळूहळू ते जसं जमिनीवर येतं तसं मला जमिनीवर उतरायचंय धुकं होऊन, बरोबर. मग नंतर काय म्हणताय? अवघे जग झाकुणी तयाला मिश्किलतेने पहावे. आता धुकं जेव्हा असतं तेव्हा आपल्याला दिसतं का काही समोरचं? नाही दिसत ना. मग ती काय म्हणते बघा, तिची अशी कल्पना आहे की मी धुकं व्हावं म्हणजे जेणेकरून मी धुकं होऊन संपूर्ण जगाला झाकून टाकावं आणि हळूच मिश्किलतेने म्हणजे काय? खोडकरपणे, खोडकरपणे मी त्याच्याकडे पाहावं. किती सुंदर गमतीने, कल्पना आहे. खोडकरपणे. गमतीने. बघा किती छान कल्पना केली तिने. धुकं व्हायचंय तिला हळूहळू, त्याप्रमाणे जमिनीवर उतरायचंय, संपूर्ण जगाला तिला झाकून त्या जगाकडे गमतीने बघायचंय. समजलं सर्वांना? मिश्किलतेने म्हणजे काय? गमतीने, मजेने, खोडकरपणे. चला पुढचं वाचा. अंश वाच. उजरत्या स्तोत्र ऊर्जेचा आहे बेटा ते. ऊर्जेचा तो ऊर्जेचा स्तोत्र स्त्रोत. स्रोत. स्त्रोत. स ला त्रो आहे. स्त्रोत म्हणजे सोर्स. ओके, आपल्याला सगळी ऊर्जा कुठून मिळते? सूर्यापासून. ऊर्जा म्हणजे एनर्जी कुठून मिळते? सूर्यापासून. तर तोच आहे की जो आपल्याला ही सगळी एनर्जी देतोय, उष्णता देतोय. ओके, ऊर्जेचा तो स्त्रोत सूर्य मी. अगदी जवळून पाहावा, काळो काळोखाला चिरत चिरत की सूर्य किरण पाहावा. अरे वा, किती छान कल्पना आहे बघा. ऊर्जेताचो स्रोत सूर्य मी. आता सूर्य आपल्याला काय देतो? ऊर्जा देतो, प्रकाश देतो, बरोबर. मग ते काय झालं? ते स्थान झालं, ऊर्जेचं स्थान, जिथून आपल्याला प्रकाश मिळतो किंवा ऊर्जा मिळते. अशा त्या सूर्याला मी जवळून पाहावं, अशी तिची कल्पना आहे, बरोबर. आणि मग काय म्हटलंय? काळोखाला चिरत चिरत मी सूर्यकिरण व्हावं. आता सूर्यकिरण हे सूर्यापासून निघतात म्हणजे ते सूर्याच्या किती जवळ असतात? खूप जवळ असतात, बरोबर. किती छान कल्पना आहे. म्हणजे मी त्या सूर्याला इतक्या जवळून मला बघायचंय की मी त्याच्यापासून होणारा निघणारा जो सूर्यकिरण आहे एवढ्या जवळून मी त्याला पाहिल. आणि सूर्यकिरण आल्यावर, सूर्य उगवल्यावर काय होतो? अंधार गायब होतो, बरोबर. प्रकाश मिळतो ना आपल्याला सूर्यापासनं. मग तिला काय व्हायचंय? किरण व्हायचंय, जो सूर्यकिरण आहे जो अंधाराला दूर करेल आणि प्रकाश देईल, असा तिला काय व्हायचंय? सूर्यकिरण व्हायचंय. ऊर्जेचा तो स्रोत सूर्य मी अगदी जवळून पहावा, काळोखाला चिरत चिरत मी सूर्यकिरण व्हावा. किती छान कल्पना आहे बघा. आल्या का लक्षात? का काही शंका आहे याच्यात? पुढचं वाचा, शेवटचं. मी रंगून जावे, आस नको मन तुझा सांग, हे खरे खरे व्हावे. सांगतो हे खरे खरे व्हावे. बरोबर. आता बघा काय म्हटलंय त्यांनी? निसर्गातल्या रंगांमध्ये. आता निसर्ग म्हणजे काय? नेचर. निसर्गामध्ये खूप प्रकारचे रंग आपल्याला दिसतात, बरोबर. जसं आपण इंद्रधनुष्य बघतो, त्याचे 7 रंग, आणखी खूप प्रकारचे रंग आपल्याला दिसतात निसर्गांमध्ये. तर अशा त्या नेचरमध्ये, अशा त्या निसर्गातल्या रंगांमध्ये मी रंगून जावे, म्हणजे ते रंग सगळे मी परिधान करावे, म्हणजे मी घ्यावे. मी सुद्धा कलरफुल पर्सन व्हावं, असं, बरोबर. मी त्या रंगांमध्ये रंगून जावं. आणि मग काय होतं?
भास नको मज तुम्हा सांगतो, हे खरे खरे वाहावे. भास नको म्हणजे काय? भास म्हणजे काय? सांगा, भास म्हणजे काय? मला भास झाला म्हणजे जे नाहीये ते असणं, किंवा जे असणं आहे ते नसणं, याला भास असणं म्हणतात. आलं का लक्षात? कधी कधी असं आपल्याला वाटतं ना, अरे बापरे कोणीतरी आलं म्हणजे आपल्याला भास होतो असा, पण ऍक्च्युली कोणीच नसतं, बरोबर? त्याला भास होणं म्हणतात. आलं का लक्षात? अंश आणि स्पंदन. भास नको माझं म्हणजे मी असं नुसतं भास नाही करत आहे, मी तुम्हाला सांगते की हे सगळं खरं खरं व्हावं. मग मला काय काय व्हायचंय काय काय व्हायचं सांगा तिला? मला, लेखिकेला पहिल्यापासून सांगा. तिला आधी अपक्षी व्हायचे. बरोबर. मग दवबिंदू. तिला दवबिंदू व्हायचे. बरोबर. मग ते असं ढगात जायचे तिला. चंद्राशी खेळायचे. बरोबर. नाही, ढग ढग व्हावं असं वाटतंय तिला. ढग एकदा व्हायचंय एकदा नंतर तिला मग वाराहून चंद्राशी खेळावंसं वाटतंय. जोरात वाहणारा वारा, त्याला काय म्हणतात? भरारणारा. भरारण. तिला धुकं व्हायचं वाटत. बरोबर, तिला धुकं व्हायचं आणि धुक्याप्रमाणे तिला हळूहळू जमिनीवर उतरायचं आहे आणि जगाला झाकून टाकून त्याला गमतीने पाहायचं आहे. त्याच्यानंतर तिला सूर्याला काय व्हायचं पाहायचं. आहे? सूर्य सूर्याला पाहायचंय, तिला सूर्यकिरण व्हायचं आहे, बरोबर? आणि निसर्गातल्या रंगात रंगून जायचं. जायचंय. आणि हे ओके? सगळं ती म्हणते ते सगळं खरं व्हायला पाहिजे. बरोबर. हे हं. तिला असं वाटतं की हे सगळं अगदी खरं खरं हे व्हायला हवं. सगळं जे मी काय मनामध्ये ठरवते आहे, रंगवते आहे, ते सगळं खरं व्हावं अशी माझी इच्छा आहे. बघा आता शब्दार्थ बघूया आपण. स्वार होणे. स्वार होणे म्हणजे काय? आरूढणे होणे. किंवा बसणे, बरोबर? विहरणे म्हणजे काय? आकाशात उडणे किंवा फिरणे. क्षितिज म्हणजे काय? आकाश जिथे जमिनीला टेकल्यासारखे असा भास होतो ते ठिकाण, त्याला काय म्हणतात? क्षितिज. जिथे आपल्याला असं वाटतं आकाश आणि जमीन एकमेकांना मिळाले आहेत, ओके? किंवा आकाश तर जमिनीला टेकलं आहे. टेकलं आहे म्हणजे काय? भेटलंय. भरारणारा. भरारणारा म्हणजे काय? आणि वाहणार. वेगाने वाहणारा, खूप जोराचा. अलगद. अलगद म्हणजे काय? हळूच. मिश्किल म्हणजे काय? खोडकर, गमतीशीर, खोडकर. स्रोत म्हणजे काय? ज्यापासून आपल्याला काही एखादा मार्ग मिळतो किंवा तिथून आपलं ते ती गोष्ट यायला सुरुवात होते, असं असं ठिकाण म्हणजे काय? स्रोत. ठीक आहे. काळोखाला चिरणे म्हणजे काय? काळोखाला दूर करणे किंवा काळोखाला भेदून जाणे असं. भास म्हणजे काय? भ्रम. ओके. कवित्रीला 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. कवयित्रीला अवकाशात कसे फिरावेसे वाटते? कवित्रीला अवकाशात पक्षी होऊन असे फिरावेसे वाटते. हवेवर स्वार होऊन असं. चालेल, पक्षी होऊन फिरावंसं वाटतं पण चालेल. कवयित्रीला गवतावर कसे उतरावेसे वाटते? असे वाटते. दवबिंदू. दवबिंदू होऊन उतरावेसे वाटते. धुके बनून कवयित्रीला काय करावेसे वाटते? कवित्रीला असं वाटते की जमिनीवर खाली उतरून सगळं झाकून सगळ्यांची खोड काढावं. कवयित्रीला धुके बनून संपूर्ण दुनियेला किंवा जगाला झाकून त्याच्याकडे मिश्किलतेने मिश्किलपणे पाहावेसे वाटते. कवयित्रीला सूर्यकिरण का व्हावेसे वाटते? कवयित्रीला सूर्यकिरण असे हवे वाटते कारण तिला सूर्याला जवळून बघायचे म्हणून. आणि तिला काळोखाला भेदून टाकायचं आहे. ओके.
बघा, कल्पनेचा योग्य अर्थ शोधा. सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा उतरावे म्हणजे काय? सूर्याच्या किरणांनी उष्णतेने वाफ बनून पुन्हा दवबिंदू बनावा किंवा सूर्याच्या उष्णतेने त्याची वाफ बनावी व सूर्यकिरणांची वाफ व्हावी. काय कोणतं सांगितलंय? बरोबर आहे? सूर्याच्या उष्णतेने वाफ बनून पुन्हा दवबिंदू बनावा. समजलं का अंश? समजलं ना? पुढचं आ भास नको मज तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे म्हणजे काय? या सगळ्या गोष्टी अशा भास नको, म्हणजे असं आत्ता बघितलं आत्ता विसर पडला असं नको, खरोखर व्हावं असं. प्रत्यक्षात निसर्गातल्या रंगात रंगून जावे, वर्णन केलेल्या कल्पना प्रत्यक्षात याव्या, कोणतीच गोष्ट भासमान नसावी. आणि दुसरं असावी. नाही बेटा, वर्णन केलेल्या कल्पना प्रत्यक्षात याव्या. यावे. बरोबर. आता कवयित्रीने काय सांगितलंय अंश? सगळ्या कवितेत तिला खूप सारं काही काही बनायचंय, बरोबर? मग या खूप साऱ्या तिच्या काय होत्या? कल्पना होत्या. मग त्याचा अर्थ असा होतो की वर्णन केलेल्या कल्पना त्या रियालिटी मध्ये यायला प्रत्यक्षात. पाहिजे, प्रत्यक्षात यायला पाहिजे, असं त्याचा अर्थ होतो. आता कवितेतून शब्द शोधायचे शब्द बघा. शोधायचे. चंद्राशी खेळणारा कोण होता? चंद्राशी खेळणारा नाही, भरारणारा वारा. तिला काय व्हावं असं वाटत होतं? वारा बनून चंद्राशी खेळावं, कारण खेळायचं होतं, वाराच पोचू बरोबर? शकेल ना चंद्राच्या तिथं. बरोबर. बरोबर. अवकाशी विहरणारा कोण होता? अवकाशी विहरणारा विहरणं म्हणजे आकाशात उडणे. आकाशात उडायला कोण होतं? पक्षी. बरोबर. ऊर्जेचा स्रोत असणारा कोण असतो ऊर्जेचा स्रोत? हा? सूर्य हम्म. सूर्य. सूर्यकिरण हे सूर्यापासून निघतात, तो स्रोत नाहीये. ऊर्जेचा स्रोत सूर्य, ज्याच्यापासून ऊर्जा निघते असं ठिकाण. मी तुम्हाला सांगितलं ना, जिथून ज्यापासून काहीतरी मिळतं तो मार्ग, त्याला काय म्हणतात? स्रोत. मग स्रोत कोण होता ऊर्जेचा? सूर्य. गवतावर उतरणारे कोण उतरलं गवतावर? दवबिंदू दवबिंदू. अगदी बरोबर. काळोखाला चिरणारे कोण होते? काळोखाला चिरणारे अंश? काळोखाला चिरणारा आताच तू उत्तर दिलं. सूर्यकिरण. अंधार दूर करणारा. काळोख म्हणजे काय? अंधार. जसं जसं चिरणारा. सूर्यकिरण खाली येईल तसं तसं अंधार दूर जाईल ना. बरोबर. कळलं का आता? म्हणजे असं चिरणारा म्हणजे एकदम असं शार्पली येणारा, त्याला दूर करून. चाकूनी कसं चिरतो ना आपण. मॅम हे तर धरणीवर उतरणारे कोण होते? धरणीवर उतरणारे तुक धुके. बरोबर. धुक्या तिला धुकं होऊन धरणीवर उतरायचं होतं, बरोबर? धुके. बस आता चालेल. लय आज सर आज आजचा आपण दिवस. इकडेच थांबूया. हा. आणि मिनूचा जलप्रवास याचा सगळा अभ्यास करायचा आहे, प्रश्न उत्तर लिहायची आहे. आणि परीक्षेला बसायचं ते सांगायचं. आणि स्पंदन तुझ्या आईला सांग बेटा. हा, ते हो. परीक्षेचं बसायचं असेल तर तू स्मिता मॅडमशी बोलून घे. ठीक आहे. हा बसणार आहे अंश सर? चालेल, आपण इथे थांबूया. अंश बसणार आहे पेपरला? हो हो हो. अच्छा, छान. चालेल. कर अभ्यास छान. चला चला मग भेटू पुढच्या रविवारी. ओके. शुभ संध्याकाळ सर. शुभ संध्याकाळ.